मुंबईत लवकरच होणार शिवसेनेचा मेळावा. मेळाव्यात विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार सत्कार. भिवंडी महापौर पदाची 20 फेब्रुवारीला होणार निवडणूक. महापौर पदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच. पुणे महापालिकेत 5 नगरसेवकांना 1-1 वर्ष विरोधी पक्ष नेतेपद मिळणार. स्थायी समिती सदस्य पदही 1-1 वर्ष देणार. मुंबईत झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी घेतला निर्णय. चंद्रकांत पाटलांचा सुनेत्रा पवारांना सल्ला. अजितदादांचा प्रशासनात आदरयुक्त धाक होता, तो धाक सुनेत्रा पवारांनी निर्माण करावा. ऑनलाईन बैठकीत चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत. निवडणुकीतील अपयशाचं कारण शोधण्याचे दिले आदेश. नेते आणि सचिवांना संघटना बांधणीसाठी दौरे करण्याच्या सूचना दिल्या. मंत्रालयात झिरवाळांच्या अन्न औषध प्रशासन विभागात एसीबी कडून मोठी कारवाई. एसीबीनं फक्त फांद्या छाटू नयेत, बुंध्यावर खरं तर घाव घालावा. कारवाईवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचं ट्विट. सभागृहात आसन व्यवस्थेवरून झालेल्या गोंधळावर महापौर रितू तावडे यांनी बोलावली बैठक. दुपारी 3 वाजता सर्वपक्षीय गटनेत्यांची पालिकेत होणार बैठक. दिवंगत अजित पवारांचा अपघात की घातपात. रोहित पवारांचा संशय. आमदार रोहित पवारांची VSR कंपनीवर कारवाई करून देशातील सेवा बंद करण्याची सरकारकडे मागणी. चंद्रपुरातील युतीत उद्धव ठाकरेंची भूमिका नाही. चंद्रपुरातील लोकांनी हा उद्योग केलाय. चंद्रपूरसाठी वेट अँड वॉचची भूमिका. थोडं थांबा. खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. चंद्रपुरात काँग्रेसमध्ये दुफाळी झाल्यानं काही घडामोडी घडल्यात. परभणीत आमचा महापौर केला, त्याबाबत आभार. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. परभणीत भारतीय जनता पक्षाचे 12 नगरसेवक मुस्लिम शिंदेंना माहीत आहे का? शिंदेंनी परभणीवरून केलेल्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर. राज्यपाल नियुक्त रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार. लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती. कोल्हापूर मनपाच्या स्वीकृत नगरसेवक पदाची निवड प्रक्रिया सुरू. नगरसेवक पदासाठी कार्यकर्त्यांची फिल्डिंग. मंगळवारी भरणार अर्ज. नाशिक मनपाच्या स्थायी समितीसाठी सोमवारी सभा. 16 जागांसाठी इच्छुकांची धावपळ वाढली आहे. पक्षाच्या नेत्यांकडे लॉबिंग सुरू आहे. महापौरांच्या गटनेत्यासोबतच्या बैठकीनंतर राजकीय हालचालींना वेग. बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करताना आब राखा. महाशिवसैनिकांच्या संयमांचा अंत पाहू नका. ठाकरे सेनेच्या अखिल चित्रेंचा ट्विट करत भाजपला इशारा. बुलेट ट्रेनला झालेल्या उशिराला ठाकरे सेना जबाबदार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप. महाराष्ट्राला दुसऱ्या राज्याच्या फायद्यासाठी आपल्यावर लादलेली बुलेट ट्रेन नको. निर्मला सीतारामन यांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर. वसईमध्ये आयशा कंपाऊंडमध्ये कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येते. आग विझवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. आता घेऊयात उर्वरित महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पुण्यातील भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात उच्च न्यायालयाकडून एकनाथ खडसेंना दिलासा. आरोप निश्चितीच्या प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाची स्थगिती. पुणे स्थायी समितीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच. आज होणार पुण्याची यादी जाहीर. तर कोर कमिटीनं 24 नावांची यादी भाजपकडे दिल्याची माहिती. 137 मतांनी निवडून आलेले लोक किती जोरात बोलतात बघू. जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांना खोचक टोला. जयंत पाटील हे राजकारणातील शकुनी मामा. सदाभाऊ खोतांनी केलं होतं वक्तव्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी समितीच्या रचनेत बदल. ॲक्शन टेकन रिपोर्टसाठी हालचालींना वेग. सुग्रीव धपाटेंची चौकशी समितीत नियुक्ती. भाजपच्या नव्या कार्यकारिणी निवडीला मुहूर्त कधी लागणार? भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर कार्यकारिणी निवडीची प्रतीक्षा. राज्यातील भाजप नेते 8 महिन्यांपासून पदासाठी प्रतीक्षेत. छत्रपती संभाजीनगरात स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच. मंत्री खासदार आमदारांच्या आप्तेष्टांना संधी न मिळण्याची शक्यता. 5 जागांसाठी 150 इच्छुकांची चुरस. पुणे जिल्ह्यासाठी 1032 कोटींचा आराखड्याला मान्यता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. दुर्गम भागाच्या विकासावर भर देण्याच्या सूचना. ज्या दिवशी जनतेला तुम्ही 50 खोक्यांचे पुरावे द्याल त्या दिवशी 100% चंद्रपूरमधल्या 1 खोक्याचा पुरावा देणार. संदीप देशपांडेंचा ट्विट करत हल्लाबोल.
मंत्रालयात मोठी कारवाई. मंत्री नरहरी झिरवाळांच्या अन्न औषध प्रशासन विभागात एसीबीची कारवाई. लाच घेताना लिपिक राजेंद्र ढेरंगेला अटक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. एका कार्यक्रमाला राहणार उपस्थित. ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोळकर कळवा रुग्णालयाची करणार पाहणी. रुग्णालयातील समस्या जाणून घेण्यासाठी करणार पाहणी दौरा. शरद पवारांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. पवारांवर उपचारानंतर हॉस्पिटलचा निर्णय. शरद पवारांना विश्रांती घेण्याचा सल्ला. संसदेत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू. तृणमूल काँग्रेस खासदार सौगत रॉय त्यांच्याच पक्षाचे खासदार जून मालिया यांच्याकडे पाहत असतानाचा व्हिडिओ व्हायरल. आरटीई प्रवेश प्रक्रिया 17 फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता. शासनाच्या आदेशानुसार प्रति विद्यार्थी 17,670 रुपये शुल्क शाळांना देण्यात येणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये व्हॅलेंटाईन डे निमित्त गुलाबांना मोठी मागणी वाढल्यानं दरात किमतीतही वाढ. विवाहित जोडप्यांमध्ये खरेदीचा उत्साह. वर्ध्यात नवीन ई रिक्षा नोंदणीसाठी चारित्र्य पडताळणी अनिवार्य. कागदपत्र नसल्यास नोंदणी होणार नाही. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा इशारा. वर्ध्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँक शाखा सुरू करण्याची मागणी. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवत खासदार अमर काळे यांनी केली मागणी. वर्ध्याच्या आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यातील पांदण रस्त्यांचा प्रश्न मार्गी. आमदार सुमित वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत. प्रगतिशील शेतकऱ्यांचाही समितीत समावेश. वर्ध्यात 134 पोलीस शिपाई भरतीच्या पदांसाठी शारीरिक चाचणी. 700 उमेदवारांपैकी 576 उपस्थित. 404 उमेदवार मैदानी चाचणीत पात्र. निम्न वर्धा प्रकल्पातील पाणी वापर संस्थांचं सक्षमीकरण करण्यासाठी करार. पाटबंधारे विकास महामंडळ आणि पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत करार. हिंगोलीत जिल्हा परिषद मैदानावर मिनी सरस प्रदर्शनीचं आयोजन. प्रदर्शनीमध्ये महिला उद्योजकांना चालना मिळण्यासाठी विविध स्टॉल्सची उभारणी. उल्हासनगरमध्ये मालमत्ता कर थकदारांवर पालिकेची कारवाई. देखील अनेक थकबाकीदारांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रशासनाची कठोर भूमिका. धाराशिवमध्ये शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक जल्लोष कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कोल्हापूरच्या गडहिंगलज बसस्थानकाजवळ चालकाचं लक्ष नसल्यानं एसटीची महिलेला धडक. धडकेत महिला गंभीर जखमी. महिला एसटी खाली जाता जाता बचावल्याचा थरारक प्रसंग सीसीटीव्हीत कैद. अमरावतीतील शेतकरी न्यू सोलार कंपनी विरोधात आक्रमक. नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यानं कंपनीच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा. वाशिममध्ये शासकीय सेवा सुलभ वेळेत मिळण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत. लोकसंख्येच्या तुलनेत केंद्रांची संख्या अपुरी ठरत असल्यानं राज्य शासनाकडून केंद्र वाढवण्याचा निर्णय. वाशिममध्ये ग्रामीण भागातील घरकुल बांधकाम अडचणीत. शासनाकडून मिळणारं अनुदान अपुरे ठरत असून बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या दरामुळे शेतकरी चिंतेत. मोफत रेती उपलब्ध करून देण्याची शासनाकडे मागणी. 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी होणाऱ्या MBA CET परीक्षांसाठी 7 लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी. उच्च आणि वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमांना अधिक प्रतिसाद. टीसीमुळे वाचला महिला प्रवाशाचा जीव. CSMTकडे जाणाऱ्या लोकलमधून महिला प्लॅटफॉर्मवर पडली. कुर्ला स्थानकात घडली घटना. प्रसंगावधान राखत TC जॉन पॉल यांनी महिलेचा जीव वाचवलाय. महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराचं मंदिर भाविकांसाठी 24 तास खुलं राहणार. सुलभ दर्शनासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय. VIP प्रोटोकॉल दर्शन देखील पूर्णपणे राहणार बंद. पायलटनं जाणीवपूर्वक इंधन पुरवठा बंद केलं. इंधन पुरवठा बंद केल्यानं विमान अपघात. अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर. राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाकरिता महाराष्ट्रासाठी 15,385 कोटी रुपयांची तरतूद. 2,612 किलोमीटर लांबीचे 116 प्रकल्प बांधकामाधीन. भंडाऱ्याच्या वैनगंगा पुलाची दुरावस्था. लोखंडी जॉईंटची वेल्डिंग तुटल्यानं प्रवाशांचा जीव धोक्यात. वैनगंगा नदीवरील पूल प्रवाशांसाठी धोकादायक. छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम विभागाच्या बोगस वर्क ऑर्डर प्रकरणी चौकशी समिती स्थापन. 10 ते 12 ऑर्डर तपासण्यात आल्या असून एक ऑर्डर संशयास्पद आढळली आहे. दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.